केशवजी तुमच्याकडे मी येते. राज्यसभेच्या विषयावरनं तुम्ही खूप मजा घेताय, पण भिवंडीमध्ये मात्र तुमचीच मजा काँग्रेसने केली का काय असं परिस्थिती निर्माण झाली आहे. काय नक्की झालं? म्हणजे नारायण चौधरींचं काय झालं? भिवंडी तुमच्या हातातनं गेली असं वाटतंय का तुम्हाला? असं आहे की तुम्ही सध्या वर्ल्ड कपचा सीझन 2020चा वर्ल्ड कप सुरू आहे आणि तुम्ही बघत असाल, मी बघतोय, प्रेक्षक बघत असतील. आणि 2020चा नियम असा असतो की बॉलचा शेवटचा बॉल पडेपर्यंत निकाल कुठलाच निश्चित नसतो. त्याच्या आधी भाष्य करण्यात जी मॅच हातातनं गेली असं वाटत असतं ती मॅच कधीही पुन्हा फिरू शकते आणि काही घडू शकतं 2020 मध्ये. कारण मला असं वाटतं की तेच उदाहरण पण इथे लागलं पाहिजे. उद्या दुपारपर्यंत उद्या जेव्हा निकाल येईल, या प्रत्यक्ष मतदान होईल, काय महापौर कोण होईल, मला वाटतं तोपर्यंत आत्ता कुठलाही निकाल किंवा कुठलाही निष्कर्ष, कुठलाही निर्णय, कुठलाही कन्क्लुजन काढण्याची घाई करता कामा नये. जे येईल ते सगळ्यांच्या, आम्ही काँग्रेस सोबत जाणार नाही एवढं नक्की आहे. त्यामुळे जे येईल ते सगळ्यांच्या समोर येईल. तुम्ही आता उल्लेख केलेला आहे 2020चा, परंतु राजकारणामध्ये सर्वसामान्यपणे आता ही 2020च बघायला मिळणार का? म्हणजे कुणालाही ओढून घ्या पण सत्ता मिळवा, सत्ता हेच अंतिम ध्येय असं आहे का? अगदी एका वाक्यामध्ये दोघांचंही उत्तर हवं आहे मला, सचिनजी. नाही, असं नाही, एका वाक्यात उत्तर देता येणार नाही. प्रश्न असा आहे की एक राजकारण असतं वैचारिक, एक राजकारण असतं म्हणजे राजकारणामधला नॉर्मल जे काही गनिमे कावे चालतात ते, आणि संपूर्णपणे अनैतिक पद्धतीचा वापर. आता गेल्या 12 वर्षामध्ये देश पातळीवरती सत्ता स्थापन करण्याकरता ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षानं अनैतिक पद्धतीचा वापर केला, असंविधानिक पद्धतीचा वापर केला, ते समोर आहे. त्यामुळे यथा राजा तथा प्रजा झाल्या ही प्रतिक्रिया आहे. केशवजी आणि एकच मला सांगा एक मिनिट केशवजी. सचिनजी, मी माझी भूमिका मगाशी एका वाक्यात सांगितली की काँग्रेसच्या सोबत जायचा प्रश्न येत नाही, नंबर 1. नंबर 2, मी काँग्रेसला अनेक उदाहरणे देऊ इच्छितो की काँग्रेसनी कशा पद्धतीने नैतिकता गुंडाळली आणि कशा पद्धतीने अनेक ठिकाणी, अनेक राज्यांमधली अनेक महापालिकातील उदाहरण मी देऊ इच्छितो. त्यावेळी कुठे गेला होता राधा सुद्धा तुमचा धर्म. त्यामुळे अशा पद्धतीने उगाच काहीतरी गोष्टी सांगायच्या म्हणून सांगू नये. भारतीय जनता पार्टी भूमिका मगाशी स्पष्ट मी सांगितली. काँग्रेस सोबत जाण्याचा प्रश्न उद्भवतो. ठीक आहे, बाकी सगळ्या ठीक आहे. परंतु अत्यंत वेगवेगळी समीकरणं बघायला मिळालेली आहेत, त्यामुळे आता उद्या काय होणार याच्याकडे आमचं लक्ष असेलच. धन्यवाद, तुम्ही दोघं इथे आलात.